पुणे जिल्हा परिषद पुणे सादर करीत आहे ऑनलाईन शिक्षण वर्ग ध्यास आमुचा गुणवत्ता. या ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. ई कंटेंट निर्मिती इयत्ता 8वी, विषय विज्ञान, प्रकरण 10, पेशी व पेशी अंगके, भाग 1. यामध्ये आपण काही उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. पेशी भित्तिका, पेशी पटल, पेशी द्रव्य, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका. निर्मिती श्रीमती सुरेखा श्रीपती डोईफोडे, समाजभूषण संभाजीराव भुजबळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळेगाव ढमढेरे. या पाठाची अध्ययन निष्पत्ती. विद्यार्थी पेशी संकल्पना स्पष्ट करतात, पेशीची आकृती काढतात, पाहतात, त्याचप्रमाणे पेशीची रचना अभ्यासतात. प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करून पेशीचे निरीक्षण करतात. चला तर मग पाहूया पेशी व पेशी अंगके. पेशीची रचना. विद्यार्थी मित्रांनो, पेशी साधारणपणे पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे. सजीवांमध्ये आपल्याला 2 प्रकारच्या पेशी आढळतात, आदिकेंद्रकी पेशी व दृश्यकेंद्रकी पेशी. या पाठामध्ये आपण दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये असणाऱ्या विविध भाग व त्यांची रचना अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये आपल्या सर्वांना दिसतंय की 2 प्रकारच्या पेशी आहेत. एक म्हणजे पहिल्या पेशीमध्ये आपल्याला दिसतंय की पेशीच्या भोवती जाड अशा प्रकारचं आवरण आहे, त्यालाच पेशी भित्तिका असं म्हणतात. वनस्पती पेशीमध्ये आपल्याला ही पेशी भित्तिका आढळते, तर प्राणी पेशीमध्ये मात्र आढळत नाही. त्याचप्रमाणे वनस्पती पेशीमध्ये हरित लवके असतात, जे की आपल्याला हिरव्या रंगाने त्या ठिकाणी दिसत आहेत, तर प्राणी पेशीमध्ये मात्र हरित लवके नसतात. वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका ह्या मोठ्या आकाराच्या असतात आणि त्यामुळेच केंद्रक हे एका बाजूला आपल्याला सरकल्यासारखं दिसतंय, तर प्राणी पेशीमध्ये मात्र रिक्तिका ह्या अगदी लहान आकाराच्या त्या ठिकाणी असतात आणि त्यामुळे केंद्रक हे आपल्याला मध्यभागी दिसतंय. अशा पद्धतीने वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी आपण ओळखू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत पेशीचे भाग व त्यांची कार्ये. रचना. प्रथम पेशी भित्तिका. पहा, आकृतीमध्ये आपण पेशी भित्तिकेची रचना त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसते. शैवाल, कवक व वनस्पती पेशींभोवती पेशी भित्तिका आपणास आढळते, परंतु प्राणी पेशीला मात्र पेशी भित्तिका नसते. पेशी भित्तिका म्हणजे पेशीपटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण असतं. पेशी भित्तिका मूलतः सेल्युलोज व पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेली असते. कालांतराने आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी बहुवारिके पेशी भित्तिकेत तयार होतात. पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे ही पेशी भित्तिकेची कार्ये आहेत. पुढचा भाग आहे पेशीचा, तो म्हणजे प्रद्रव्य पटल. त्यालाच आपण पेशीपटल असं म्हणतो. पेशीभोवती हे असणारे पातळ, नाजूक व लवचिक त्या ठिकाणी आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळं ठेवण्याचं काम करतं. प्रद्रव्य पटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते, तर काही पदार्थांना येण्यास किंवा जाण्यास अटकाव करते, म्हणूनच त्याला आपण निवडक्षम पारपटल असं म्हणतो. त्यामुळेच ऑक्सिजन, पाणी, क्षार यासारखी काही पदार्थ जी पेशीला आवश्यक असतात ती पेशीमध्ये सहजतेने त्या ठिकाणी प्रवेश करू शकतात, तर अनावश्यक कार्बन डायऑक्साईडसारखी किंवा इतर जे काही पदार्थ आहेत जे अनावश्यक आहेत ते सहज त्या ठिकाणी बाहेरही जाऊ शकतात. पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या काही क्रिया पेशीमध्ये आपल्याला आढळतात, तर पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रियाही देखील त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रियांमध्ये पेशीय भक्षण, ज्यामध्ये बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत केले जातात, तर पेशी उत्सर्जनामध्ये टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रियांमध्ये विसरण, त्याला आपण डिफ्युजन असं म्हणतो, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे व पेशी बाहेर जाणे. आणि दुसरी प्रक्रिया आहे परासरण, म्हणजेच ऑस्मॉसिस. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा
पाण्याचा प्रवास. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती पेशीतील परासरण आणि प्राणी पेशीतील परासरण आपण आकृतीद्वारे त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतंय की ज्याच्यामध्ये बाणाच्या साहाय्याने दाखवलंय पहा. पाणी वनस्पती पेशीतून बाहेर पडतंय, तर काही एका पेशीमध्ये वनस्पती पेशीमध्ये त्या ठिकाणी पाणी आत शिरतंय, तर एक पेशीमधली अशी आहे की ज्याच्यामध्ये पाणी आतही शिरतंय आणि बाहेरही जातंय. यावरून परासरणाचे 3 प्रकार आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. समपरासरी द्रावण, ज्याच्यामध्ये पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते, त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही. तसंच अवपरासरी द्रावणामध्ये पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी पेशीमध्ये शिरते, जे आपल्याला 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये दिसतंय. यालाच आपण अंतपरासरण म्हणतो. उदाहरणार्थ, बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात. आणि अतिपरासरी द्रावणामध्ये पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते, जे आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये दिसतंय. आणि पेशीतून पाणी बाहेर पडल्यामुळे पेशी आकसतात, त्यालाच आपण रससंकोच असं म्हणतो. त्यानंतर तिसरा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो पेशीचा, तो म्हणजे पेशीद्रव्य. त्यालाच आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. सायटोप्लाझम हे केंद्रक व प्रद्रव्य पटल यातील तरल पदार्थ असतो, त्यालाच आपण पेशीद्रव्य असं म्हणतो. पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करत असतो. पेशीद्रव्यामध्ये अनेक पेशी अंगके विखुरलेली असतात. पेशीद्रव्यात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व दाट असते. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव हे माध्यम आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचे आहेत पेशी अंगके. विद्यार्थी मित्रांनो, पेशी अंगके म्हणजेच पेशीचे अवयव. जसे आपल्या शरीराला वेगवेगळे अवयव असतात त्याप्रमाणे केंद्रक व हरितलवक या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच आपल्याला पाहता येतात. विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजेच पेशी अंगके असतात. प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनयुक्त अशा प्रकारचे पटल असते. त्यामध्ये आपण पहिलं अंगक त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत, केंद्रक, जे की अतिशय महत्त्वाचं असतं. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकी छिद्रे दिसतात. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थाचे वहन या छिद्रांमधून होते. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी असते व रंगसूत्रांचे जाळे असते. रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यांसारखी असून पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते. गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना आपण जनुके म्हणतो. आकृतीमध्ये आपल्याला हे केंद्रकी छिद्रे त्या ठिकाणी वरच्या बाजूला दिसत आहेत, तर केंद्रकी, गोलाकार केंद्रकी हे आपल्याला मध्यभागी त्या ठिकाणी वेगळ्या रंगाने त्या ठिकाणी दिसतंय. केंद्रकाचं कार्य आहेत पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे, तसेच जनुकांद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे. त्यानंतर पुढचं पेशी अंगक आहे आंतरद्रव्य जालिका. आंतरद्रव्य जालिका म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते. आकृतीमध्ये पहा विद्यार्थ्यांनो, जाळ्यासारखी रचना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आंतरद्रव्य जालिका आतील बाजूने केंद्रकाला तर पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांमध्ये वहन करणाऱ्या अंगकाला आंतरद्रव्य जालिका म्हणतात. बाहेरील बाजूने प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. पृष्ठभागावर रायबोझोम्सचे कण असतील तर तिला खडबडीत अंतर्द्रव्य जालिका म्हणतात, आणि जर रायबोझोम्सचे कण नसतील तर ती अंतर्द्रव्य जालिका आपण त्याला म्हणतो. अंतर्द्रव्य जालिकेची कार्ये पेशीला आधार देणारी चौकट म्हणून ओळखली जाते. प्रथिनांचे वहन करणे तसेच अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलीय द्रावणात करून शरीराबाहेर टाकण्याचं काम आंतरद्रव्य जालिका करत असते. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण शिकलेला जो काही भाग आहे त्यावरचा स्वाध्याय पाहूया.
मला ओळखा यामध्ये त्या ठिकाणी पेशीला आधार देतो, पण मी पेशीभित्तिका नाही. माझे शरीर तर जाळीसारखे आहे. मी कोण ओळखा? एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो. दुसरा प्रश्न आहे, कार्ये लिहा. पेशीपटल आणि पेशीद्रव्य तसेच केंद्रक यांची कार्ये लिहायची आहेत. प्रश्न तिसरा, वेगवेगळ्या पर्यावरणस्नेही वस्तूंचा वापर करून पेशीचे मॉडेल तयार करा. हा उपक्रम आपण करायचा आहे. थँक यू.